नमस्कार, मी संदीप लाटके मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्र, आपण त्या ठिकाणी उभे आहोत का जेणेकरून 9 ऑगस्ट रोजी अकोले तालुक्यामध्ये आदिवासी दिनानिमित्त खूप मोठा असा प्रोग्राम होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब अकोले तालुक्यामध्ये येत आहेत आणि त्यांच्या नगरीमध्ये अकोले तालुके वासियांकडून त्यांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी जे काही बाजारतळ आहे, या बाजारतळाच्या ठिकाणी त्यांची जाहीर अशी सभा होणार आहे. ना भूतो ना भविष्य असा कार्यक्रम अकोले तालुक्यामध्ये होत असतो. विशेष म्हणजे आदिवासी दिन साऱ्या राज्यभर किंवा देशभर मनवला जातो, परंतु अकोले तालुक्याचं विशेष नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असतं. आज आपण बघतोय या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबाचे अतिशय जवळचे, खरं पाहायला गेलं तर एक फॅमिली मेंबर म्हणलं तरी चालेल, आणि अकोले तालुक्यातील रहिवासी आणि विशेष म्हणजे अंबडगावचे सुपुत्र आणि शिर्डी साई देवस्थानचे ते संचालक आहेत. विशेष म्हणजे आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी कार्यक्रम कसा होणार आहे त्याच्या नियोजन बैठकीसाठी ते अकोल्यामध्ये आलेत आणि नक्कीच कार्यक्रम हा सुंदर होणार आहे. एकनाथजी शिंदे साहेब येणारच आहे, त्या पार्श्वभूमीवर त्याचं नियोजन स्टेज गेट कसं असावं त्या नियोजनासाठी ते या ठिकाणी आले. परंतु मित्र, आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात महत्वाचं, ज्यांच्या माध्यमातून खरं तर संपूर्ण अकोले तालुक्याचं लक्ष लागून आहे, शिवसेनेमध्ये ज्यांनी नुकताच प्रवेश केला असे मारुती मेंगळ साहेब आपल्या सोबत आहे. थोडंसं त्यांच्याकडून सर्वप्रथम जाणून घेऊया. 9 ऑगस्ट हा जागतिक स्तरावर एक जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये तो साजरा केला जातो. भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, विशेष करून जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत, आदिवासी बहुल तालुके आहेत, ते सर्व आदिवासी भागांमध्ये हा आमच्या आदिवासी बांधवांचा सण उत्सव म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव हा दिन अत्यंत मोठ्या थाटामाटामध्ये उत्साहामध्ये तो दिवस साजरा करत असतो. अकोले तालुक्यामध्ये देखील सुद्धा दरवर्षी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करत असतो. अकोले तालुक्यामध्ये जो काही कार्यक्रम हा होतोय त्याला एक विशेष महत्व या निमित्तानं प्राप्त होत असतं. त्याचं कारण का, अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर यांची जन्मभूमी आहे आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये जो काही जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम होत असतो त्याला एक वेगळं अशा प्रकारचं महत्व या निमित्तानं प्राप्त होत असतं. आणि या वर्षीचा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या तालुक्यातील भूमिपुत्र, शिर्डी साई संस्थांचे विश्वास आणि शिंदे साहेबांचे विश्वासू सहकारी आदरणीय डॉक्टर जालिंदर बोर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. हा कार्यक्रम करण्याचा आमची सर्वांची भूमिका, आमचा सर्वांचा हेतू हाच आहे की या तालुक्यामध्ये शिंदे साहेब आले पाहिजे, आदिवासी समाजाच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आदिवासी समाजाला एक चांगल्या प्रकारचा मार्गदर्शन, चांगल्या प्रकारचा आदर खरं शिंदे साहेबांनी या निमित्तानं दिला पाहिजे, अशी आमची सर्वांची एक माफक अपेक्षा आहे. आपल्या मतदारसंघाचे काय प्रश्न आहेत, शिंदे साहेबांकडे नगर विकासचं एक महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. या तालुक्यातल्या आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न आपल्याला या निमित्तानं मार्गी लावायचे आणि म्हणून त्या माध्यमातून खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलाय. या कार्यक्रमाची तयारी आमची आता अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलेली आहे. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय त्या बाजारतळाचे एक स्थळ पाहणी म्हणून भोर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आज झाली. स्थळ पाहणीचा एक आढावा आणि कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी यासाठी डॉक्टर जालिंदर बोर साहेबांनी आज या ठिकाणी पाहणी केली. त्यांच्या समवेत कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल त्याची तयारी आणि त्याची चर्चा करण्यासाठी खरं तर आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. नक्कीच आपल्या सोबत आहेत डॉक्टर जालिंदर बोर साहेब, अंबडगावचे मूळ रहिवासी आहे आणि खरं तर अकोले तालुक्यातील एक मान सन्मान म्हणायला लागेल की त्यांच्या रूपानेच खरं तर एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी येत आहे. साहेब, आज पाहणी चालू आहे, काय सांगाल? मी काल साहेबांशी चर्चा केली आणि चर्चा अंती त्यांचा निर्णय झाला की येऊ म्हणून असं सांगितलं त्यांनी चर्चा केल्यानंतर. आणि माझ्याबरोबर अजून 1-2 आमचे कार्यकर्ते होते, तर त्याचा टायमिंग ॲडजस्ट होत नव्हता, पण त्यांनी ते टायमिंग ॲडजस्ट करून येतो असं आम्हाला ग्वाही दिली. नक्कीच उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आहेत, त्यांचा प्रोटोकॉल असणार आहे. अकोले तालुक्यामध्ये एक विषमता पसरली होती की एकनाथ शिंदे साहेब येत आहेत की नाही येते, परंतु तुम्ही त्यांचे एकदम घरगुती मेंबर आहात, अकोले तालुक्याचे सुपुत्र. काय आत्मविश्वास, काय आत्मविश्वास म्हणजे आमचं रिलेशन खूप जुनं आहे, त्याच्यामुळे त्यांना नाही बोलताच नाही आलं, त्याच्यामुळे ते येतील अशी 100% खात्री वाटते मला. आणि नियोजन कसं आहे काय ते जरा मला पहिला आढावा थोडा घेऊन यावा म्हणून मी आलोय. नक्कीच नियोजन फार मोठं असणार आहे, कारण जवळपास 30 ते 40 दरवर्षी असते, परंतु यावर्षी
30 ते 40 हजार पब्लिक या ठिकाणी असणार आहे आणि ज्यांच्या माध्यमातून खरं भोर साहेबांचं रिलेशन या ठिकाणी होत आहे. डॉक्टरांनी सांगितलंय काय वेगळं सांगायची गरज नाही, साहेब येत आहे तेवढंच महत्वाचं. नक्कीच जालिंदर भोर एक शिर्डी संस्थांचे विश्वस्त आहेत आणि या जागेची पाहणी करण्यासाठी ते आलेत. निश्चितच कुठंतरी अकोले तालुक्यामध्ये पहिल्यांदा कुठंतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत आहेत. तर कमी बोलणारे परंतु कृतीतून काम दाखवणं असं त्यांचं नेतृत्व आणि त्यांच्या स्वरूपाने कुठंतरी अकोले तालुक्यामध्ये शिवसेना आता पुन्हा एकदा एक वेगळी उभारी घेत आहे हे म्हणायला काय हरकत नाही. परंतु मित्रांनो, अकोले तालुक्यामध्ये जो काय हा आदिवासी दिन साजरा होणार आहे, ही वेगळी परंपरा अकोले तालुका आहे. सांस्कृतिक वेगवेगळे उपक्रम, आदिवासी समाजाचे उपक्रम खरं तर या ठिकाणी पार पडत असतात. नक्कीच जालिंदर भोर सर या ठिकाणी आलेत म्हणजेच कुठंतरी अजूनच त्याला त्या कार्यक्रमाला गती मिळणार आहे. आज अजून अवघ्या 5-7 दिवसावर तो कार्यक्रम येऊन ठेपलाय. अंतिम टप्प्यामध्ये तयारी चालू आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेबांचा जो काय दौरा आहे तो प्रोटोकॉलनुसार थोड्या दिवसाचा तो आपल्यापर्यंत जाहीर होईल आणि त्याचा टायमिंग आणि वेळ आपल्यापर्यंत निश्चित येईल. आणि म्हणूनच अकोले तालुक्यातील सांस्कृतिक जोपासण्याचं काम करत आदिवासी समाज करत असतो आणि त्याचं नेतृत्व मारुती मेंगळ साहेबांच्या माध्यमातून कुठंतरी ह्या वर्षीचा जो काय आदिवासी दिन आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणार आहे. मी प्रतिनिधी संदीप दातकळे, राजयोग न्यूज, अकोले.